वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. समर्थांवर बोलण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. जवळजवळ 12 वर्षे ते इथेच होते. इथून त्यांनी मग 12 वर्ष तीर्थाटन केलं संपूर्ण भारतवर्षाचं. जेव्हा समर्थ जे आकाराला आले, जे रामदास झाले, त्याचा आरंभ याच परिसरामध्ये झालेला असल्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा आणि अवतार कार्याचा मागोवा आपल्या सर्वांच्या साक्षीने घेणे मला अत्यंत औचित्यपूर्ण वाटतं. एका वादाचा थोडक्यात उल्लेख करतो आणि नंतर मी माझ्या विषयाकडे वळतो. वाद असा की महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकापासून तो 17व्या शतकापर्यंत जी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी झाली, ज्याचं नेतृत्व भगवान ज्ञानेश्वरांनी केलं, आणि सामुदायिक अशरीतीची चेतना महाराष्ट्रामध्ये उत्पन्न केल्याचा इतिहासाने जबाब दिला. त्या संतांच्या कार्याचं ऐतिहासिक अशरीतीचंही योगदान आहे. त्या योगदानावर न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये पहिल्यांदाच अतिशय उद्बोधक असा प्रकाश टाकलेला आहे की पुढे शिवशाही निर्माण झाली त्याच्याकरता आवश्यक असणारी मानसिकता आणि पार्श्वभूमी ही संतांच्या वाङ्मयाने समाजामध्ये उत्पन्न करून ठेवलेली होती. या पद्धतीनं संतांच्या आध्यात्मिक कार्याचा सामाजिक आणि राजकीय असा परिणाम त्यापूर्वी कोणी अभ्यासला नव्हता आणि मांडलाही नव्हता. राजवाडेंनी त्यानंतर इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यानंतर या सर्व याचा प्रतिवाद केला आणि प्रतिवाद करताना त्याने असं मांडलं की ज्ञानेश्वरांपासून तो तुकारामापर्यंत जी संत मंडळी झाली, त्या संत मंडळींनी निवृत्ती मार्गाचा उपदेश केला. परिणामी देश हा मानसिक दृष्ट्या पंगू झाला, परावलंबी झाला आणि म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणं सोपं झालं आणि आपण गुलाम झालो. तर संपूर्ण देशाची मानसिकता पंगू करून टाकणारं तत्वज्ञान ज्या संतांनी दिलं, त्या संतांवर राजवाड्यांनी अत्यंत कठोरपणे प्रहार केला, टीका केली. त्यांना काही शेलकी विशेषणं शिव्यांसारखी वाटणारी अशी बहाल केली. या संतार्यांनी देश बुडवला, तेव्हा संतारे देश बुडवे अशी विरुद्ध त्यानं बहाल केली. आणि ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामापर्यंतच्या सगळ्या संत मंडळींच्या पार्श्वभूमीवर एका संताचा उज्ज्वल अशा रीतीचा भाग राजवाड्यांनी अत्यंत अभिमानाने दाखवला. त्याचं नाव संत रामदास. या सर्व संतांच्या पार्श्वभूमीवर रामदासांचा उपदेश आणि रामदासांचं कार्य हे वेगळं असल्याचं त्यांनी सप्रमाण मांडलं. सगळ्या संतांनी निवृत्ती मार्गाचा आणि परमार्थाचा उपदेश केला असेल तर रामदासांनी प्रवृत्ती मार्गाचा आणि ऐहिकाचा उपदेश केला. ज्याचं ऐहिक घडं नाही त्याला परत्र काहीच नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे पूर्णपणे इहविन्मुख अशा रीतीचं पराक्रमाचं तत्वज्ञान रामदासांनी मांडलं आणि त्यामुळं पारतंत्र्याच्या प्रतिकारासाठी आवश्यक असणारी क्षमता आणि तेज
हे समाजामध्ये उत्पन्न झालं, ज्याचा शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्य स्थापनेकरता फार मोठा उपयोग झाला. रानडे आणि राजवाडे यांच्यामधला जो वाद आहे, त्या वादाचा पडसाद त्यानंतर मराठी साहित्यामध्ये वेळोवेळी उमटत गेला. तो आजपर्यंत कायम आहे. आधी शिक्षित वर्गाची संत मागण्याकडे पाहण्याची अत्यंत उदासीन होती ती दृष्टी, आणि त्यात त्यांना या प्रकारच्या संतांच्या कार्याच्या मूल्यमापनाचा आधार मिळाल्यावर संत वाङ्मय न वाचताही त्यांच्या केलेल्या या टीकेचाच परिणाम शिक्षितांच्या मनावर अधिक झाला. पण शिक्षितांच्या मनावर अलीकडच्या असा नाही झाला. जे बाकीचे सगळे संत निवृत्ती मार्गी, नेभरट, देशाला बनवणारे, आणि समर्थ रामदास तेवढे प्रवृत्ती मार्गी, आणि त्याच्यामुळे देशाला देशाचं मन सशक्त करणारे, असा नाही झाला. याचं कारण असं आहे की वस्तुनिष्ठ आणि युक्तिवादी मूल्यमापनाचा एक भाग रामदासांच्या वाट्याला आला होता, आणि त्या भागाने रामदासांना इतर सर्व संतांच्या मानाने प्रतिगामी ठरवलेलं होतं. ज्ञानेश्वरांनी परमार्थाच्या मार्गातल्या जातीच्या भिंती तोडल्या आणि सर्व मानव मात्र एकत्र आणले. म्हणून क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजाती क्रिया जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते. माझ्या जो सगळा मानव मात्र एक आहे, आणि माणसांनी पाडलेल्या जातीच्या भेदाच्या ज्या भिंती आहेत त्या माझ्या दृष्टीने अप्रस्तुत आहे, असं परमेश्वराला ज्ञानेश्वरांनी वदवायला लावलं. परिणामी भक्तीच्या क्षेत्रामध्ये मनुष्य निर्मित भेदाभेद लयाला गेल्याचं दृश्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर रामदासांनी जे उद्गार काढले त्या उद्गारामध्ये उडाला औरंगा पापी म्लेंच संहार गाहला, उदंड गाहले पाणी स्नान संध्या करावया, यासारखे जे उद्गार काढले त्याच्यामुळे समर्थांनी उच्चवर्णीयांच्या धार्मिक आचाराचा तेवढा भाग आपल्या लक्षात ठेवला, आणि त्याच्यामुळे 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत तोपर्यंतच्या संतांनी पुढे नेलेला समाजाचा जो भाग होता त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न रामदासांच्या उपदेशाने झाला. अशा रीतीच्या रामदासाच्या कार्याचं मूल्यमापन झाल्यामुळे परिणाम असा झाला की देशाला नेभरट बनवणारे बाकीचे संत आणि देशाला प्रवृत्ती मार्गाचा उपदेश केला तरी सुद्धा प्रतिगामीपणाकडे नेणारा रामदास, या दोन्ही संतांचं मूल्यमापन शिक्षितांच्या लेखी समानच राहिलं. परिणामी संत वाङ्मयाकडे वळण्याची बुद्धी कोणालाही झाली नाही. आज आपण इतक्या वर्षानंतर दोन्ही प्रकारच्या संतांच्या साहित्याचा आणि कार्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरांनी संतांनी निर्माण केलेले ते सगळे वारकरी, आणि समर्थांपासून सुरू झाले ते धारकरी, ज्यांनी वीरश्रीला उत्तेजन दिलं, ज्यांनी अस्मिता प्रज्वलित केली सामान्य माणसाच्या अंतःकरणातली, त्यांच्या स्वाभिमानाला त्यांनी पेटवण घातलं, आणि स्वातंत्र्याची उर्मी त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली. तेव्हा रामदासांचे जे अनुयायी ते सगळे धारकरी, आणि ज्ञानेश्वरांचे जे अनुयायी ते सगळे वारकरी. या प्रकारचा भेद आज आपण दोघांचाही जर सारख्या वस्तुनिष्ठ आणि नितळमानाने दौलनिक अभ्यास करायचा ठरवलं तर आपलं असं लक्षात येतं की पारंपरिक शिक्के वजा असे जे आरोप आहेत ते आरोप आपल्याला पुन्हा एकदा तपासण्याची पाळी आलेली आहे. ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, नामदेव असो, एकनाथ असो की रामदास असो, एकदा संत म्हटल्यानंतर त्या सर्वांचं क्षेत्र एकच ते म्हणजे पारमार्थिकाचा. त्या सर्वांचा उपदेश एकच तो म्हणजे देवभक्तीचा, आणि देवभक्तीच्या माध्यमातून आपल्याला लाभलेल्या आयुष्याची
सार्थकता करण्याचा उपदेश सगळ्या संतांनी केला. जसं ज्ञानेश्वरांनी केला तसा रामदासांनी सुद्धा केला. त्यामुळे यांच्यामध्ये भेद करण्याची गरज नाही. आपण ज्या काळामध्ये जगतो त्या काळाचं भान रामदासांनी थोडस अधिक ठेवलं, पण बाकीच्या संतांनी ते अजिबात दुर्लक्षित केलं असं सुद्धा म्हणता येण्याची सोय नाही. खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये असे काही सूचक उल्लेख आहेत की जेणेकरून त्या काळच्या लोकांना चेतना देण्याचे प्रयत्न अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वरांनी केले असल्याचं श्रेय आपल्याला त्यांना देता येईल. एकांतांच्या वाङ्मयामध्ये असे उल्लेख आहेत, तुकारामाच्या वाङ्मयामध्ये असे उल्लेख आहेत. त्या काळामध्ये उत्पन्न झालेलं जे अराजक होतं आणि विशेषतः हिंदू समाजाचा जो छळ त्या काळच्या परकीय राजवटीच्या जुलमामुळे होत होता, त्याची धग आपल्याला तुकारामासारख्याच्या वाङ्मयामध्ये सुद्धा उमटलेली दिसते. तेव्हा त्याही संतांना काळाचं भान होतं आणि रामदासांना सुद्धा भक्तीची दृष्टी होती. तेव्हा दोघांमध्ये तरतमभाव ठरवण्याची गरज नाही. रामदासाचं वेगळेपण असेलच तर ते हे आहे की त्यांनी काळाचं थोडस अधिक भान ठेवलं आणि ते भान ठेवण्याचं कारण त्याने आयुष्याच्या मध्यामध्ये केलेलं संपूर्ण भारतवर्षाचं जे तीर्थाटन आहे ते. तत्पूर्वीचा जो समर्थ रामदास आहे हा भक्ती प्रवणता आणि भक्ती प्रवणतेचा प्रसार करणारा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामदासांनी दासबोध लिहिला, रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले, रामदासांनी करुणाष्टक लिहिली, रामदासांनी विपुल प्रकारची कविता लिहिली. जवळजवळ 30,000 ओळींचं वाङ्मय समर्थांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. या सगळ्या वाङ्मयामध्ये जर मुकुटमणी कोणता असेल तर तो दासबोध हा ग्रंथ आहे. दासबोधाची एकूण 20 दशक आहे. प्रत्येक दशकाचे 10 समास आहेत. म्हणजे एकूण दासबोधामध्ये 200 समास आहेत आणि 20 दशकांमध्ये विषयानुसार त्यांची विभागणी केलेली असं आपल्याला दिसेल. दासबोधामध्ये ज्या विषयांना स्पर्श केलेला आहे तितक्या विषयाबद्दलचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ मराठीमध्ये दुसरा नाही. त्यामुळे तज्ञ अभ्यासकांचं असं मत आहे की मराठीचा जीवनशास्त्राचा पहिला ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. समाजशास्त्राचा मोठा ग्रंथ म्हणून दासबोधाला डॉक्टर केतकरांनी मान्यता दिलेली आहे. ज्ञानकोशकार केतकर म्हणजे किती डोळसपणे समर्थ इथे असताना किंवा तीर्थाटन करताना किंवा परळीला किंवा शिवथर गलीमध्ये किंवा चाफळला असताना निरीक्षण करत होते समाजाचं, ते आपल्या लक्षात येईल. तेव्हा दासबोध हा समाजशास्त्राचा ग्रंथ आहे, जीवनशास्त्राचा ग्रंथ आहे असा कौल अर्वाचीन समाजशास्त्रज्ञ देतात. समर्थांची बाकी कबुली वेगळी आहे. दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या पहिल्या समासाची दुसरी ओळी अशी आहे, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद. सगळेच प्राचीन ग्रंथ आपले गुरु शिष्यांच्या संवादाच्या द्वारे सांगितले गेलेले. तेव्हा ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, एक बोलला विशद भक्ती मार्ग. या दासबोध ग्रंथामध्ये मी भक्ती मार्गाचं विशदीकरण केलेलं असं समर्थ सुरुवातीलाच आपल्याला आश्वासन देतात. ग्रंथाच्या अगदी आरंभी दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की हा भक्तिबोधाचा ग्रंथ आहे. मी तुम्हाला भक्ती मार्ग विवरून सांगितलेला आहे या ग्रंथामध्ये. आणि चिकित्सक अभ्यासकांना असं लक्षात येतं की भक्ती मार्गाचं विवेचन दासबोधामध्ये नाही म्हटलं तरी चालेल, इतकं नगण्य आहे. 3 दशक आहे, त्याचे 2-3 समास आहेत ते जे त्यांनी भक्तीच्या विवेचनाला वाहिलेले आहेत. एक पूर्ण दशक नवविधा भक्तीला वाहिलेलं आहे.
समासाचा चौथा समास आहे. असे अत्यंत तुरळक समास किंवा दशक निर्भयपणे भक्तीच्या विवेचनाला वाहिले असल्याचं आपल्या लक्षात येतं. असं असताना समर्थ म्हणतात की हा संपूर्ण ग्रंथ 200 समासांचा ही भक्ती मार्गाचं विवेचन करण्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि आमचे सर्व समाजशास्त्रज्ञ म्हणतात की हा ग्रंथ समाजशास्त्राचा ग्रंथ आहे, जीवनशास्त्राचा ग्रंथ आहे. वस्तुनिष्ठ वाचकांची जी प्रचिती आहे ती प्रचिती डॉक्टर केतकरांच्या अभिप्रायाला जुळणारी आहे. खरोखर जीवनशास्त्राचाच ग्रंथ आहे. समर्थांनी संपूर्ण वाङ्मयामध्ये जे डोळस निरीक्षण केलं, स्पर्श केला नाही असे विषय नाही. साधा त्यांच्या मूर्ख लक्षणाचा समास आपण वाचून पाहिला. त्यातल्या त्यात तुमच्या माझ्यासाठी पडक मूर्ख लक्षणाचा समास जर आपण वाचून पाहिला ते आपल्या असं लक्षात येईल. आमचे ज्येष्ठ स्नेही होते मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर. ते म्हणत असत की त्या समासामध्ये मला आत्मसाक्षात्कार झाला. म्हटलं कसं काय? तर त्या एकही लक्षण असं सांगितलेलं नाही की ते जे माझ्यामध्ये नाही, आणि माझ्यामध्ये असं एकही लक्षण नाही की जे समर्थांनी त्यामध्ये विवेचन करून सांगितलेलं नाही. सर्वसामान्य मनुष्य मात्राचं आणि समाजाचं काय निरीक्षण समर्थांनी केलेलं होतं. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेला जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून तो मृत्यू पावेपर्यंत माणसाचं जे दैनंदिन जीवन आहे, मग ते वैयक्तिक असो की सार्वजनिक असो, ते समर्थांनी आपल्या बोधाने नियंत्रित करून ठेवलेलं आहे. आता या काही गोष्टी सांगायची गरज आहे का? समर्थ आम्हाला सांगतात प्रातःकाळी उठावे, हे सांगण्याची गरज आहे. काही पाठांतर करावे, सर्वोत्तमाला आठवावे यथाशक्ती. ठीक आहे. आता हे सांगण्याची गरज आहे का मला सांगा? मग हातपाय तोंड धावा, देवदर्शन देवार्चना यथाशक्ती हे सगळं करावं. म्हणजे सकाळपासून माणसांच्या ज्या क्रियांना सुरुवात होते त्या क्रियांबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन करण्याची दक्षता समर्थांच्या बोधामध्ये घेतलेली आहे, ज्याची आवश्यकता नव्हती. किती गोष्टी सांगाव्या. माणूस सभेमध्ये बसतो, कीर्तनामध्ये बसतो, कसा बसतो त्याचं निरीक्षण केलेलं आहे. कीर्तनामध्ये बसले किंवा ऐकल्या तो कशात कडकडून जांभया देतो आणि कशात डुलक्या देतो त्याचे वर्णन समर्थांनी केलेलं आहे. न कळणाऱ्या विषयाचं विवेचन चालू असताना सगळ्यांच्या समोर खुशाल तो आपला दोन्ही हाताने डोकं खचं खाजवतो, त्याचे वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या इतर प्रकरणांमध्ये मित्रांनो बागकाम नावाचं एक प्रकरण आहे. त्या बागकाम नावाच्या प्रकरणामध्ये माणसांनी स्वतःच्या घराभोवती बाग करावी. त्या बागेमध्ये कोणकोणती वनस्पती लावावी त्या सगळ्या झाडांची यादी दिलेली आहे. त्याच्यावर फुलांची झाडं आहेत जी देवपूजेसाठी उपयोगी पडतात, औषधी वनस्पतीची झाडं आहेत, भाजीपाला आहे, त्या सगळ्यांची यादी दिली आहे समर्थ. कारखाना नावाच्या प्रकरणामध्ये घर कसं बांधावं याचा सगळा तपशील दिलेला आहे. विटा कशा तयार कराव्यात, त्याच्याकरता माती कशी निवडावी, विटा कशा भाजाव्यात, मजुरांवर लक्ष कसं ठेवावं, इथपासूनचं मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. याचा अर्थ मनुष्य जीवनामध्ये आवश्यक अशा सर्व विषयांबद्दलचं मार्गदर्शन समर्थांनी केलं असेल तर त्याचा अर्थ हा ग्रंथ जीवनशास्त्राचं किंवा समाजशास्त्राचं ठरवणं हे जास्ती इष्ट आहे. असं असताना समर्थवादी दावा करतात की हा ग्रंथ भक्ती मार्गाचं विवेचन करणार. याची सांगड कशी घालायची? या दोघांपैकी कोणीतरी खोटं बोलत असलं पाहिजे असा आरोप करण्याचा मोह आपल्याला होईल. समर्थांनी जाणून बुजून लिहिलेलं आहे. तेव्हा हे दोन विसंगतींचा आपल्याला कशा रीतीने जोड करून दाखवता येईल असा प्रश्न जर मनामध्ये आला तर त्यासाठी स्वतःची बुद्धी चालवण्याऐवजी
आपण समर्थांचे चरण धरले आणि त्यांना जर विचारलं मार्गदर्शन तर ते कदाचित आपल्याला त्यातून दिशा दाखवू शकते. समर्थ आज आपल्याला उपलब्ध नाही, पण नाहीत याबद्दल निराश होण्याची गरज नाही. याच्या काही समर्थांच्या शेवटच्या काळामध्ये महाराज गेले, शिवाजी महाराज गेले, पण त्यानंतर 2 महिने समर्थ गेले. दासबोधाची रचना त्यांनी पूर्ण केली आणि पूर्ण केल्यानंतर काही दिवसातच समर्थांनी या जगाचा निरोप घेतला. समर्थाचा राहत नाही ते लक्षात आल्यानंतर सर्व शिष्यांची अंतःकरण व्यापून होऊन गेली. तेव्हा समर्थ त्यांना असं म्हणाले की तुम्हाला इतकं प्रबोधाचा प्रवृत्तीचा मी उपदेश केला आयुष्यभर, तो सगळं फुकट गेला की माझ्या गाण्याच्या कल्पनेने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. माझी उणीव तुम्हाला जाणवत राहील याची मला कल्पना आहे, परंतु लक्षात ठेवा मी आता जगज्जीवनी निरंतर, माझी वाणी तुम्हाला ऐकू येणार नाही, पण संपूर्ण समुदायाच्या जीवनामध्ये मी इतपर ओतप्रोत बोलून राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट समर्थ म्हणाले, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, करिता न करावा खेद भक्तजन. आत्माराम नावाचं जे प्रकरण आहे आणि दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे माझी वाङ्मय मूर्तीच आहे. त्यामुळे दासबोधाच्या रूपाने मी तुमच्यामध्ये सतत विद्यमान राहणारच आहे, तुम्हाला दुःख करण्याचं कारण नाही. समर्थांनी आम्हाला हे आश्वासन दिले की दासबोधाच्या रूपाने मी तुमच्यामध्ये आहे. त्याचे पाया करण्याचा विचार जर आपण केला तर त्यातून कदाचित आपल्याला याचा उलगडा होऊ शकेल. हा भक्ती मार्गाचं विवेचन करणारा ग्रंथ आहे अशी समर्थांची कबुली आणि भक्ती मार्गाच्या विवेचनाची तुरळक स्थल दासबोधामध्ये असणार. यावर तो जीवनशास्त्राचा किंवा समाजशास्त्राचा ग्रंथ असल्याची प्रचिती वाचकाला नक्की देणं. या विसंगतीचा जो उलगडा करायचा तो उलगडा करायचा झाला तर ही जी लहान लहान कामं सांगितलेली आहेत, सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत किंवा जन्माला आल्यापासून तो मरण पावेपर्यंतची तुमच्या माझ्या आयुष्याची जी नित्य दैनंदिन वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपाची जी कर्म आहे, ती कर्म आदर्श कशी व्हावी, ती कर्म सर्वोत्कृष्ट कशी व्हावी याबद्दलचं विवेचन समर्थांना करायचं आहे. आणि ती कर्म आदर्श आणि सर्वोत्कृष्ट करण्याकरता आवश्यक असणारी एक युक्ती समर्थांनी दासबोधामध्ये सांगून ठेवलेली आहे. समर्थ म्हणाले होते की कोणताही कृत्य तुम्ही करा, जाणीवपूर्वक करा किंवा नेणीवपूर्वक करा, त्याचा करता मी नाही, त्याचा करता मी नाही, करता राम हे असो डावे अत्यंत, त्याचा करता राम आहे. समर्थ म्हणाले रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळाची सिद्धी पाहावे, करता राम हे असो डावे अत्यंत. रघुनाथाचं स्मरण करून तुम्ही कुठलंही काम हातात घेतलं तर ते नक्कीच सफल होतं, पण सफल झाल्यानंतर त्या कामाच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा मोह होण्याच्या अगोदर याची काळजी घ्यावी की करता मी नाही, करता राम असो द्यावे अत्यंत. या अंतःकरणामध्ये पक्की श्रीगाठ बांधून घ्यावी. हे जे काम माझ्या हातून झालंय त्याचा करता मी आहे, राम आहे. करता मी असे म्हणता काहीच नगडे तत्वता, प्रचित पाहणे आता शीघ्रची पाय. कोणतंही कृत्य मी करतो त्याचा अहंकार जर स्वतःकडे घेतला, त्या कृत्याचा कर्तृत्व जर तू स्वतःकडे घेणार असशील तर तुझ्यातून काहीही होणं शक्य नाही. करता मी असे म्हणसी तेने तू कष्टी होशील, करता राम म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. जोपर्यंत या सगळ्या कामांचं कर्तृत्व माझ्याकडे
असं तू म्हणणार असशील तोपर्यंत दुःखाशिवाय तुझ्या पदरामध्ये काहीही पडायचं नाही, फळ पडायचं नाही, यश तर नाहीच नाही. पण अत्यंत नम्रपणे हे जे कर्तृत्व आहे ते माझं नसून परमेश्वराचं हे जर तू ओळखलंस आणि ते मनोमन जर कबूल केलंस तर तुला यश, कीर्ती, प्रताप लाभल्याशिवाय राहणार नाही. आपण लक्षात घ्या, समर्थांनी जीवनामधली लहान सहान कृत्य, आदर्श आणि सर्वोत्कृष्ट कशी व्हावी त्याबद्दलचं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. पण ती सर्वोत्कृष्ट आणि आदर्श व्हावीत यासाठी युक्ती सुद्धा सांगून ठेवलेली आहे की ती जी कृत्य आहेत ते कृत्य मी केलेली नाहीयेत, मी करणारा नाहीये. करता राम हे असो द्यावे अत्यंतरी, हे रामाने केलेली कृत्य आहेत हे लक्षात ठेवलं तर मग आपल्याला त्याचा श्रेय घेण्याचा मोह होणार नाही. आमची जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत ज्याच्याद्वारे आम्ही या सगळ्या गोष्टी करतो, पाहतो, बोलतो, ऐकतो, साधतो, श्वासोच्छ्वास करतो, स्पर्श करतो, जगाची जी अनुभूती आहे ती या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आम्ही घेतो आणि 5 कर्मेंद्रियांच्या द्वारे आम्ही घेतो. आपण लक्षात घ्या, ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना त्यांची त्यांची कामं करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती कोणी पुरवली? मी नाही पुरवली. बोलताना मी असा दावा करत असतो की प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी माझ्या कानाने ऐकलं, दुसऱ्याचं सांगू मी सांगत नाही. मी स्वतः चाव घेऊन पाहिलं. ज्ञानेंद्रियांनी आणि कर्मेंद्रियांनी जे केलेलं आहे त्याचं श्रेय उजागरीने मी स्वतःकडे घेत असतो आणि दावा करत असतो की मी ऐकलं, मी पाहिलं, मी श्वासोच्छ्वास केला, मी हे काम केलं, मी चाललो, मी बसलो. त्यावर आपण हे विसरून जातो की या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना ही सगळी कामं करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तीचा पुरवठा कोणी केला? ज्याने केला त्याची आठवण ठेवली पाहिजे. ज्याने केला त्याची आठवण ठेवली पाहिजे. म्हणजे मग त्याचा श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रमाद माणसाच्या हातून होणार. केनोपनिषदामध्ये फार चांगली बोधकथा आलेली शेवटच्या 4th खंडामध्ये या लहान सहान गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा मोह तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांनाच होतो असं नाही, देवाधिकांना सुद्धा झाला. 4थ्या खंडामध्ये एक कहाणी आहे की देवदैत्यांचं युद्ध नुकतंच संपलं आणि देवांनी दैत्यावर विजय मिळवला आणि त्या विजयाचा आनंद ते साजरा करतायत, नाचतायत, कुडतायत. प्रत्येक देव असं समजतोय स्वतःशी जर मी नसतो तर देव पक्षाला विजय संपादन करता आला नसता. प्रत्येक देव आहे अहंकारामध्ये मशगूल आहे. ते त्या विजयोन्मादामध्ये धुंद झाले असताना वर्णन असं आहे, एक दिव्य अशी प्रकाश शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. सहस्र सूर्य एकदम प्रकाशाने त्याप्रमाणे एक तेजाचा लोळ पृथ्वीपासून तो अंतराळापर्यंत निर्माण झाला आणि त्यामुळे सगळ्यांचे डोळे चमकलेत. दृष्टी पुढे अंधारी आहे. डोळे पुसल्यानंतर ते एकमेकांकडे पाहायला लागलेत आणि मग त्या तेजाकडे पाहायला लागलेत, पुन्हा एकमेकांकडे पाहायला लागलेत आणि नजरेने एकमेकांना विचारायला लागलेत कोण आहे. कोणाला सांगता आलं नाही कोण आहे ते. मग असं ठरलं की त्याची चौकशी करण्यासाठी आपल्यापैकी कुणाला पाठवावं. तेजाचा संबंध असल्यामुळे अग्नीचा क्रमांक पहिल्यांदा लागला की तू आमच्या वतीने जाऊन विचार कोण आहे. अग्नी तिथे गेला आणि त्यांनी विचारलं त्या शक्तीला कोण आहेस तू. उत्तर देण्याऐवजी तिने प्रतिप्रश्न केला तू कोण आहेस.
आणि तू कोण आहेस असा प्रश्न जर प्रश्नकर्त्याला केला तर त्याच्यासारखा दुसरा अपमान नसतो. त्याच्यामुळे तो चेकायला सारखा झाला आणि तुम्हाला तू ओळखत नाहीस मला. ती शक्ती म्हणाली नाही मी तुला ओळखावं असं तुझ्यामध्ये काय आहे. तो म्हणाला माझा नाव अग्नी, मला जातवेद म्हणतात. यावत अशी जगातली गोष्ट माझ्या तडाख्यात आली की ती जाळून भस्मसात करण्याचं ताकद सामर्थ्य माझ्यामध्ये. ती शक्ती म्हणाली असतं छान शाबास, एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तिने एक गवताची काळी उचलली त्याच्यासमोर ठेवली आणि सांगितली जाळ. अग्नीने आपलं संपूर्ण ताकद सामर्थ्य त्याच्यावर केंद्रित केलं. त्या गवताच्या काळीला त्याची धग सुद्धा लागली नाही. अपमानातून काळा ठिक्कर पडून अग्नी परत आला. पण अशा रीतीने अपमान झालेले जे लोक असतात ते साहेबांनी आपला अपमान केला असं चार चौघामध्ये सांगत नसतात. ते हेच सांगतात की मी त्याच्याशी बोलायला तयार नाही. मग वायू गेला, वाढवली असं तो वायू गेला तेच प्रश्न झाले. त्यांनी सांगितलं मी वायू, मला मातरिश्वा म्हणतात. काय तुझ्यामध्ये वैशिष्ट्य. तो म्हटले दुनियेची कोणती गोष्ट इकडच्या तिकडे उडवून लावण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. त्या शक्तीने त्या गवताच्या काडीकडे बोट दाखवलं सांगितलं मगापासून ती पडली आहे, उडवून लावतोस. सगळ्या सोसाटा एकत्र केला वायूने, अणु मात्र चळली नाही ती काडी. तरी परत आला मग आपला नेता जो इंद्र त्याला पाठवलं की तूच जा आणि तूच चौकशी कर कोण आहे ते. इंद्र तिथे गेल्यानंतर चमत्कार असा झाला, इंद्र तिथे जाऊन पोहोचायला आणि ती सगळं ती लुप्त व्हायला एकच गाठ पडली. इंद्राला तो आपला फार मोठा उपमर्द वाटला की आपण गेलो आणि त्यांनी आपले भेट सुद्धा नाकारावी आणि नाहीसं व्हावं. अपमान वाटला इंद्राला. मग त्यांनी क्षणमात्र अनुष्ठान केलं, काय झालं असेल याची कल्पना केली आणि ज्या पश्चातापाच्या जलाने त्याचं अंतःकरण धुवून निघालं त्यावेळेला त्या ठिकाणी हैमवती उमा प्रगट झाली. एक सोन्याची पुतळी प्रगट झाली, तिचं नाव होतं उमा. इंद्राने तिला विचारलं माते हे तेज कशाचं होतं, कशासाठी इथे आलं होतं आणि मी आल्यानंतर ते लुप्त का झालं. त्यावर उमेने उलगडा केला. ते म्हणाले देवदैत्यांच्या युद्धामध्ये आपल्या पराक्रमामध्ये देव पक्षाला विजय मिळाल्याच्या आनंदात तुम्ही सगळेजण मग्न होतात. त्यामुळे दैत्यांवर विजय मिळवून देणारी जी शक्ती होती त्या शक्तीचं जे मूळ स्रोत होता तो तुमच्यासमोर प्रगट झाला होता. तुमच्याजवळ स्वतःची शक्ती आणि स्वतःचं शौर्य असतं तर तुम्हाला ती गवताची काळी भस्मसात करता आली असते आणि उडून लावता आली असते. ज्याच्या भरोशावर तुम्ही दैत्यांवर विजय मिळवता त्याला विसरून जाता आणि स्वतःकडे सगळं श्रेय घेऊन भांडत बसता हे पाहून तुम्हाला धडा शिकवण्याकरता ते या ठिकाणी प्रगट झालेलं होतं. मित्रांनो आपण लक्षात घ्या, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आपण चुका होतात हे महत्वाचं नाही. ज्यांची आपण आराधना करतो आणि उपासना करतो त्या देवांच्या सुद्धा हातून या चुका झालेल्या आहेत. म्हणून केनोपनिषदाने हे सांगितलं यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. मन ज्याच्यामुळे विचार करू शकतं, चिंतन करू शकतं, ज्याच्यामुळे चिंतन करू शकतं, पण त्यामुळेच मन विचारांनी सुद्धा ज्याला स्पर्श करू शकत नाही. तदेव ब्रह्मत्वं विद्धि, हे तत्व आहे ब्रह्मतत्व. नेदम यदिदम उपासते, ज्याची तुम्ही उपासना करता, ज्याची तुम्ही पूजा करता त्या देवाची ही ताकद नाहीये. त्या देवाची ताकद नाहीये. ते तत्व आहे, ते तत्व हे तुमच्यामध्ये शिरलं आणि त्या सगळ्या शक्तीच्या ऊर्जा त्यांनी तुमच्यामध्ये उत्पन्न केल्यामुळे तुम्हाला पाहता आलं, तुम्हाला ऐकता आलं, तुम्हाला बोलता आलं, तुम्हाला विचार करता आला. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदम उपासते.
ज्याच्यामुळे तुम्हाला ऐकण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे, पण ज्याच्यामुळे तुम्ही त्याचा आवाज ऐकायला अपात्र आहात. ये चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. डोळे ज्याच्यामुळे पाहू शकतात, पण त्यामुळे ज्याला पाहू शकत नाहीत, तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रलीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. ज्याचं तुम्ही अवग्रहण करू शकता ज्याच्यामुळे, पण त्याच्यामुळे त्याचं करू शकत नाही. श्वासोच्छ्वास करू शकता, तो मी आहे, ते ब्रह्म आहे. नेदम यदिदम उपासते. तुम्ही याची पूजा करता, भक्ती करता, आराधना करता, ज्यांना देव मानता, त्याचीही ताकद नाही. यद वाचा अनभिद्यतम येन वाच अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. वाणी ज्याच्यामध्ये बोलू शकते, अभिव्यक्त करू शकते, पण ज्याच्यामुळे त्याचं वर्णन करण्याची शक्ती तिच्यामध्ये नाही, ते ब्रह्मतत्व, ते आत्मतत्व, ज्याला समर्थांनी आत्मा राम म्हटलेलं आहे, ते भरून असल्यामुळे तुमच्या सगळ्या गात्रांना त्यांचं सामर्थ्य प्राप्त झालं, प्रेरणा शक्ती प्राप्त झाली, आणि त्यामुळे ते आपापलं काम करायला समर्थ होऊ शकले. ते काढून घेतलं आणि गात्र जागच्या जागी असली तरी सुद्धा त्यांचा उपयोग स्मशानामध्ये येऊन जाळून टाकण्यापुरताच, काम करण्यापुरता नाही. हे आपण विसरूनच जातो की मूळचं जे आमचं ऊर्जा केंद्र आहे, पॉवर हाऊस आहे, ते बंद आहे. ठिकठिकाणच्या सगळ्या विद्युत दीपांनी आपला अहंकार मिळवण्याची गरज नाही, कारण त्यांना काहीही करता येत नाही. हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. त्याने दिलेल्या सामर्थ्यामुळे मी बोलू शकतो, मी त्याचं वर्णन कसं करू शकतो. ज्या सावकाराच्या कर्जाच्या भरोशावर मी माझ्या मुलीचं लग्न करू शकलो, त्याच्या मुलीच्या लग्नात त्याला मदत करण्याचा आव मला आणता येईल काय? हे भारत शासनासारखं होईल की अमेरिकेकडनं कर्ज घ्यायचं, नेपाळला कर्ज द्यायचं? तसं नाही होणार, तसं नाही होणार. तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे. समर्थ जे म्हणतात, रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असो द्यावे अभ्यंतरी. करता मी ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, करता राम म्हणता पावसी यशे कीर्ती प्रताप. करता मी ऐसे म्हणता काही तर न घडे सर्वथा, रचित पाहणे आता शीघ्रची पाही. समर्थ जे दाव्याने सांगतात तुम्हाला, त्याचं कारण हे आपली नित्य नैमित्य कशा रीतीची जी कर्म असतील, जी कर्म ज्याच्या शक्तीमुळे आपल्याला करणं शक्य झालंय, त्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्याचा नामोच्चारण पूर्वक ते कर्म जर आपण केलं तर ते सिद्धी पावल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला भक्तीसाठी वेगळा कुठलाही मार्ग चोखायण्याची गरज नाही, वेगळं स्थळ निवडण्याची गरज नाही, वेगळा मार्ग पत्करण्याची गरज नाही. तुम्ही आहात तसंच जगत राहायचं, पण ते जगत असताना आपल्या हातून जी कामं होती, ती कामं परमेश्वर स्मरणपूर्वक करायची. ती त्याच्या 9व्या अध्यायात सांगितलं. यत् करोसि यद् अश्नासि यद् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्पुरुष मदर्पण. जे काही तुम्ही करणार असाल ते मला अर्पण करा आणि त्यानंतर करा खुशाल. परमेश्वर स्मरणपूर्वक ती कामं आपण करायला लागलो, ती कामं यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. अशी श्रद्धा व्यक्त करण्यातून समर्थ स्वतःच्या भक्तीचं विवेचनच वेगळ्या पद्धतीने करीत आहेत. तुमचं जीवनच भक्तिमय करून टाकायचं. प्रत्येक कृत्य भक्तीच्या तीर्थामध्ये चिंब भिजवायचं आणि नंतर करायचं. हे तुम्हाला करता आलं तर पुस्तक समर्थांनी भक्ताची व्याख्या केलेली आहे.
जो विभक्त नव्हे, तो फक्त परमेश्वरी अस्तित्वापासून, परमेश्वरी प्रेरणेपासून, परमेश्वरी स्पंदनापासून जो स्वतःला अलग ठेवत नाही, त्याला समर्थ भक्त म्हणतात. त्याला समर्थ भक्त म्हणतात. आणि मुद्दाम भक्ती कशाची आणि कुणाची करायची याबद्दलची जागरूकता तुमच्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी सांगतात. नेदम यदिदम उपासते, ज्याची आपण उपासना करतो ते हे नाही, ते हे नाही. याचं कारण समर्थ म्हणतात की त्यांची ताकद नाही, त्या देवांची ही ताकद नाही. सर्वसामान्य श्रद्धा असं मानते की ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांनी हे जग निर्माण केलं, त्याचं पालन केलं आणि त्याचा विनाश घडवून आणलं. ब्रह्मा याची निर्मिती करतो, विष्णू याचं पालन करतो आणि रुद्र त्याचा संहार करतो. समर्थांनी प्रश्न विचारला, हे जर खरं असेल, दासबोधामधला भेदक प्रश्न आहे. ब्रह्म जगाला निर्माण करत असेल, विष्णू पालन करत असेल आणि रुद्र संहार करत असेल, तर समर्थांचा मूलगामी प्रश्न आहे, ब्रह्म्यास कोणे जन्मा घातले, विष्णूस कोणे प्रतिपादिले, रुद्रास कोणे संहारिले प्रलयकाळी. ब्रह्म्याने जग निर्माण केलं असेल तर या ब्रह्म्याला निर्माण करणारा कोण आहे? विष्णू जगाचं पालन करत असेल तर विष्णूचं पालन करणारा कोण आहे? आणि रुद्र सगळ्या जगाचा विनाश घडवून आणत असेल तर रुद्राचा सुद्धा विनाश घडवणारा कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारून समर्थ थांबत नाही, त्या स्वतःच उत्तर देऊन टाकतात. या तिन्ही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची तत्वता, करता भोगता सर्वथा प्रत्यक्ष आहे. त्या आत्मतत्वाची, त्या ब्रह्मतत्वाची सत्ता तुम्ही मानता त्या तिन्ही देवांवर आहे, तुम्ही मानता त्या तिन्ही देवांवर आहे. आणि त्यामुळे आम्ही मुळाकडे गेलं पाहिजे, मध्यस्थाकडे जाता कामा नये. आम्ही त्याची शक्ती ओळखली पाहिजे आणि त्याची त्याला अर्पण केली पाहिजे. समर्थांनी नवविधा भक्तीचं विवेचन केलं, त्यात एवढ्यात मी जाणार नाही. पण भक्तीचे जे दोन प्रमुख प्रकार आहेत त्यावर समर्थांनी प्रकाश टाकलाय, त्याच्यावर मी बोट ठेवणार. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. आता समर्थ रामोपासक होते. समर्थांनी 11 मारुती स्थापन केल्या आणि समर्थ संप्रदायामध्ये जवळजवळ 208 मारुतींची स्थापना संपूर्ण देशामध्ये झालेली आहे. समर्थ निर्गुण भक्तीत आपल्याला सांगतात, सगुण भक्तीचं सांगतात. समर्थ म्हणतात देव अंतरात्मा सगुण. जो अंतरात्मा आहे तो खरा निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, कुटस्थ आहे, अचल आहे, ध्रुव आहे. पण समर्थ मानतात की देव अंतरात्मा सगुण. तुमच्या माझ्या सारख्याने त्याला सगुण मानल्याशिवाय गत्यंतर नाही. याचं कारण असं आहे, सगुणेची पावी जे निर्गुण, निर्गुणेचे आत्मज्ञान होत असे. एकदम निर्गुण परमात्म्याची उपासना करणं अवघड आहे. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहावत भीरवाप्यते. अव्यक्त परमेश्वराची उपासना करणं अत्यंत अवघड आहे, सामान्य प्रापंचिकांना ती जमण्यासारखी नाही. म्हणून देव अंतरात्मा सगुण. देवाला अंतरात्म्याला सगुण मानणं भाग आहे, रामरूपामध्ये त्याला कल्पनेनं भाग आहे. याचं कारण समर्थांनी म्हटलं, नासुरे जगी परमात्मा. ज्या परमात्म्याची आपण उपासना करतो आणि ध्यान पाळतो, सगुण भक्ती म्हणजे खरी भक्ती नाही. ही खऱ्या भक्तीच्या मार्गातलं एक मजल आहे, हे समर्थ जाणून नये. म्हणून ते म्हणतात देव अंतरात्मा सगुण. सगुण्याची पावी जे निर्गुण, निर्गुणाचे आत्मज्ञान होत असे. तुम्ही सगुणाच्या उपासनेने आरंभ करा, सगुणाच्या उपासनेने आरंभ करा, आपोआप तुमची पूजा सगुणाच्या मूर्तीवर पडेल. पण तुमची वृत्ती ही निर्गुण परमात्म्याला जाऊन मिळेल. हाताचं फूल आणि पूजा सामग्री
सगुण मूर्तीच्या पायाशी किंवा मस्तकावर पडेल, पण तुमची जी भक्ती आहे ती भक्ती निर्गुण परमात्म्याकडे अव्यक्त परब्रह्माकडे जाऊन पोहोचेल आपोआप. तेव्हा तुम्हाला मला या मध्यस्थाचा स्वीकार केल्याशिवाय किंवा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याला नाव आहे परिभाषेमध्ये आलंबन. आपली जी भक्ती आहे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये अपार भक्ती अशी आपण कल्पना करूया. या अपार भक्तीला व्यक्त होण्यासाठी काहीतरी आलंबन लागतं. आलंबन म्हणजे आधार लागतो. हा आधार कशाचाही पुरतो. हा आधार कशाचाही पुरतो. आमच्या अत्यंत आवडत्या व्यक्तीचा रुमाल, छायाचित्र, एखादी वस्तू, हे सुद्धा आम्हाला पुरतं. आणि त्याच्यावरच आपण त्या मुला इतकं प्रेम करू जातो. मुलगा परगावी असतो, त्याचं जे पत्र असतं त्या पत्राचाच आपण लोप करतो, त्या पत्राचीच पारायण करतो. चित्राबद्दलचं जे आमचं वात्सल्य असतं ते वात्सल्य प्रगट होण्याकरता त्या पत्राचं आलंबन आम्हाला आवश्यक वाटत असतं, त्या फोटोचं आलंबन आवश्यक वाटत असतं, त्याच्या वस्तूचं आलंबन आम्हाला आवश्यक वाटत असतं. त्याप्रमाणे माणसाच्या भक्तीसाठी प्रतिमा पूजन, माणसाच्या भक्तीसाठी सगुण मूर्ती हिचं आलंबन आवश्यक आहे. समर्थ ओळखून आहे की शेवटी निर्गुण परमात्मा हा अंतिम आहे आणि त्याची भक्ती ही खरी भक्ती आहे. समर्थ ओळखून आहे. परंतु सामान्य माणसाला ते शक्य नसल्यामुळे समर्थांनी मुक्ती सांगितली. एक दृष्टांत फार चांगला दिला. तुम्ही दक्षिणेकडे गेला असाल तर तुम्हाला तिथल्या मंदिरांना मोठमोठी गोपुर आहेत. सुरुवातीला प्रचंड प्रवेशद्वार आहेत आणि त्या प्रवेशद्वारांवर अप्रतिम शिल्पकला केलेली. असं वैभवशाली प्रवेशद्वार ते गोपुर पाहिल्यानंतर वाटतं की बस तेच पाहत राहावं. गोपुराच्या शिल्प सौंदर्यामध्ये आपण मग्न होऊन जातो आणि तेच पाहत राहतो. समर्थांनी दृष्टांत दिले. महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे. एखाद्या मंदिराच्या महाद्वाराच्या आत आपण पाऊल टाकतो, त्यानंतर आपल्याला गाभारा दिसतो, त्यानंतर देवघर दिसतं, त्यानंतर देवमूर्ती दिसते. ती दिसण्याकरता पायऱ्या चढाव्या लागतात आणि महाद्वार ओलांडावं लागतं. या महाद्वाराने आपल्याला परमेश्वराच्या मूर्तीचं दर्शन घेऊ दिलं. यासाठी जाता जाता आपण महाद्वारावर सुद्धा मस्तक टेकतो, त्याला नमस्कार करतो. समर्थ म्हणाले महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे. कैसे दृश्य हे सांगावे जाणवनिया. एकदा देवदर्शन झाल्यानंतर पुन्हा आपण महाद्वाराची पूजा करत नाही. कारण महाद्वार हे साधन असतं देवदर्शन या साध्याचं. हे साध्य एकदा मिळाल्यानंतर आपण साधन हाताशी कवटाळून बसत नाही. त्याप्रमाणे एकदा निर्गुण परमात्मा अव्यक्त परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर आपण पुन्हा सगुण भक्तीचा आधार घेत नाही. गणेश चतुर्थीला आपण गणपतीची मूर्ती बसवतो, 10 दिवस त्याचा उत्सव करतो, वाजत गाजत निर्वृत्ती आपण घरी आणतो, तिची स्थापना करतो, त्रिकाळाची पूजा करतो, आरती करतो, त्याला नैवेद्य दाखवतो, त्याच्यासमोर तऱ्हेतऱ्हेचे चांगले आणि वाईट कार्यक्रम करतो आणि त्यानंतर आपण त्याचं मिरवणूकपूर्वक विसर्जन करतो. विसर्जन केल्यानंतर गणपती आमच्या आयुष्यातून अंतर्धान पावला असा त्याचा अर्थ होत नाही. 10 दिवस त्याचा उत्सव केल्यानंतर, 10 दिवस सगुणाची उपासना केल्यानंतर नंतर अंतःकरणामध्ये त्याच्या निर्गुण अस्तित्वाचे अवशेष शिल्लक राहतात. वर्षभर त्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून त्याला जाताना जतावून सांगतो की पुढच्या वर्षी या, लवकर या, पण पुढच्या वर्षी या असं आपण सांगतो. लवकर याचा अर्थ भाद्रपदाच्या ऐवजी आषाढात या असं नाही, त्याच तिथीला या. आपण सगुण आणि निर्गुणाच्या मर्यादा ओळखले आहेत असं त्याचा अर्थ आहे. समर्थांनी ते आपल्याला समजून सांगितले. मित्रांनो, भक्तीचं म्हणता येईल असं विवेचन दासबोधामध्ये आपल्याला तुरळक जागी सापडेल. ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट त्याहून खरी आहे.
आपण आचार्य पदवीसाठी संशोधन करतो ग्रंथांचं, त्यावेळेला सूचीमध्ये किंवा परिशिष्टामधल्या संदर्भावरून आपण ग्रंथातली ठिकाणे शोधतो आणि त्यावरून काही निष्कर्ष काढतो. त्यावरून होणारे जे घोटाळे आहेत ते असे असतात. समर्थांनी जो भक्तिबोध केलाय तो दासबोधाच्या 3 किंवा 4 दशकांमध्ये नाहीये, संपूर्ण 200 समासांमध्ये भरून राहिलेला आहे. ज्या कोणत्या विषयाचं विवेचन समर्थ करीत असतील ते त्यांच्या भक्तीच्या व्याख्येतूनच त्यांनी केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा समर्थांना अभिप्रेत असलेली भक्ती संपूर्ण दासबोधामध्ये तिचं विवेचन असं विखरून ठेवले. समर्थ रामभक्त त्यांनी रामायण लिहिलं. दुर्दैवाने त्याची 2च कांड उपलब्ध आहेत, सुंदरकांड आणि युद्धकांड. पण समर्थांनी जी नवविधा भक्ती केली मित्रांनो, त्याचा जो 4था दशक आहे नवविधा भक्तीचं विवेचन करणारच आहे. त्या 4थ्या दशकामध्ये आपल्याला असं दिसेल की समर्थाने एकेका भक्तीचं विवेचन असं केलंय की जणू त्यांचा आराध्य ग्रंथ जो रामायण, त्या रामायणाची एक व्यक्तिरेखा ते आपल्या समोर उभी करते. सगुण भक्ती समर्थांनी वर्णन केली. त्या सगुण भक्तीचं प्रतीक म्हणजे रामायणातला लक्ष्मण. निर्गुण भक्ती समर्थांनी विवेचन केली. त्या निर्गुण भक्तीचं उदाहरण म्हणजे रामायणाचा भरत. लक्ष्मण रामाला सोडून राहू शकला नाही, भरत राहू शकला. तो आपल्या मातृकुलामध्ये होता, रामाला सोडून होता. राम 14 वर्ष वनवासात असताना तो नंदीग्रामला होता, रामाला सोडून होता. लक्ष्मण रामचंद्राला एक पाव मात्र सोडू शकला नाही. आईला सोडलं, बापाला सोडलं, बायकोला सोडलं, रामाला नाही सोडलं त्यांनी. तो रामाशिवाय राहू शकत नव्हता, म्हणून तो सगुण भक्तीचा आदर्श. भरत रामाशिवाय राहू शकत होता, तो निर्गुण भक्तीचा आदर्श. पण रामाशिवाय राहू शकत होता याचा अर्थ भरताची भक्ती लक्ष्मणापेक्षा कमी होते असं नाही. म्हणून रामचंद्राने दोघांमध्ये सारखंच प्रेम केलं. प्रश्न विचारला की का हा विभीषण रावणाचा भाऊ न, जाऊ दे तुमचा भक्त बिकताय, परंतु त्याने तुमच्यासारख्या शत्रूचे आपल्या भावाविरुद्ध संगनमत करावं. भावाभावाचे संबंध असे असतात. तेव्हा रामचंद्र म्हणाले होते की न सर्व भ्रातर असतात भवंती भरतोपमा. जगातले सगळे भाऊ काही भरतासारखे नसतात. भरत आणि लक्ष्मण रामाच्या लेखी समान होते, अणुमात्र कमी होते. महाभारतामध्ये उद्धव हा निर्गुण भक्तीचा आदर्श, अर्जुन हा सगुण भक्तीचा आदर्श. ज्यावेळेला भगवान कृष्णाची निर्वाणाची वेळ आली तेव्हा त्यांनी उद्धवाला सांगितलं, दोघांनाही गीता सांगितली आहे बरं. अर्जुनाला सांगितलेली गीता महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये आलेली आहे आणि उद्धवाला सांगितलेली गीता श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये आलेली आहे. दोघेही मित्र, दोन्ही भक्त. जेव्हा निर्याणाची वेळ आली तेव्हा श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं की ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला जाताना आपलं तेज अग्नीमध्ये ठेवून जातो, त्याप्रमाणे माझं तेज मी तुझ्यामध्ये ठेवून जातो आहे. वर्णन असं आहे की श्रीकृष्ण गेल्याची बातमी कळली, तो रस्त्यावर होता, तो चालत होता. ऐकून न ऐकल्यासारखं त्यांनी केलं आणि तो चालत राहिला. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अर्जुनावर जबाबदारी टाकली होती कृष्णाने की मी गेल्यानंतर माझ्या 16,000 स्त्रिया वसुदेव आणि देवकी यांना द्वारकेहून मथुरेवर पोहोचवण्याची जबाबदारी मी तुझ्या नेतृत्वावर सोडतोय. द्वारका बुडणार होती, त्याच्यावर सगळी द्वारका हलवायची, आपल्या सगळ्या नातेवाईकांना हलवायचं. अर्जुनाच्या शौर्यावर भरोसा ठेवून कृष्णाने त्याच्यावरती जबाबदारी टाकली. कृष्ण गेल्यानंतर मित्रांनो
महाभारतामध्ये वर्णन असं आहे, कृष्ण गेल्यानंतर अर्जुन वसुदेव देवकी आणि 16,000 स्त्रियांचा तांडा घेऊन द्वारकेहून मथुरेकडे जायला निघाला. पंचनदांच्या प्रदेशामध्ये म्हणजे आजच्या पंजाबमध्ये साऱ्या अधीर लोकांच्या टोळ्यांनी त्याला गाठलं आणि त्यांच्याशी सामना देताना अर्जुनाला पळता पळता पुरेवाट झाली. सगळ्या कृष्ण स्त्रियांची धणाधाण उडाली. अर्जुनाला पुरेवाट झाली. काय करावं? ज्याच्या कोदंडाच्या तणत्काराने त्रिभुवनाच्या अंतःकरणामध्ये भयाचा थरकाप उत्पन्न होण्याचं वर्णन ग्रंथांतरी केलेलं आहे. तो कुठे गेला अर्जुनाचा पराक्रम? वर्णन असं आहे, कृष्णाबरोबर गेला. अर्जुन हा सगुण भक्त, उद्धव हा निर्गुण भक्त. सीता हा सख्य भक्तीचा आदर्श. समर्थांनी वर्णन केलंय देवाच्या सख्यत्वा कारण आपले सर्वस्व सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही विचारे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी, सर्व काही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. हा सख्य भक्तीचा जो अत्युच्च आदर्श समर्थांनी विवेचन करून दाखवला नवविधा भक्तीच्या 4थ्या दशकामध्ये, तो भगवती सीतामाईच्या तेजपुंज व्यक्तिरेखेकडे पाहून दाखवला. समर्थांचा दासबोध हा सगळा ग्रंथ हा भक्तियोगाचं विवेचन करणारा आहे. ही समर्थांची युक्ती मित्रांनो, थाप नाही, दिशाभूल नाही. समर्थांनी आपल्याला फसवलं नाही. फक्त समर्थांना अभिप्रेत असणारा भक्ती मार्ग समजून घेण्यामध्ये आपण कुचराई केल्यामुळे आपण समर्थांना न्याय देऊ शकलो नाही. आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी या परमेश्वरी प्रेरणेने घडत असतील तर त्याचं श्रेय माणसाने स्वतःकडे घेणं यासारखा ज्ञान आणि मूर्खपणा नाही. कवितेबद्दल समर्थ म्हणाले होते, सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. सगळ्या गोष्टी परमेश्वर करतो आणि कविता तेवढी तुम्ही करता काय स्वरांनो? ही सुद्धा त्यालाच दिली पाहिजे. तेव्हा आपण लक्षात द्या की तुम्हाला मला जे अस्तित्व लाभलेलं आहे त्या अस्तित्वामधल्या सगळ्या अस्तित्व प्रदीप्त करणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत ती ज्या ईश्वरी तत्वाची देणगी आहे त्याचं स्मरण ठेवायचं, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगायची, त्याची भक्ती करायची. आणि त्या भक्तीच्या पोटी आपल्या हातून घडणार प्रत्येक कृत्य हे त्याच्या पूजेसाठी त्याला व्हायचं. समर्थांना अभिप्रेत असलेली भक्ती मित्रांनो अशी आहे, तो दासबोध आहे, दासाने केलेला बोध आहे, जीवनाबद्दलचा बोध आहे, समाज जीवनाबद्दलचा बोध आहे. पण त्या बोधाच्या मुळाशी भक्तीचा झरा आहे. त्या बोधाच्या मुळाशी भक्तीचा झरा आहे. त्यामुळे माणसाने साधा माणूस राहू नये, पुरुषोत्तम व्हावं, आदर्श मानव व्हावं अशी समर्थांची आकांक्षा आहे. ते होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी परमेश्वरी अस्तित्वाचं सुयोग्य भान ठेवून आणि त्याचं श्रेय नम्रतापूर्वक त्याला देऊन स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून माणूस जर करीत राहील त्याचं वैयक्तिक जीवन कर्तबगार बनेल आणि सामुदायिक जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांच्या दासबोधामध्ये विवेचलेला भक्तिबोधाचा इत्यर्थ आपल्या समोर मांडून मी आजच्या पुरता आपला निरोप घेतो. धन्यवाद.